हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही दोघेच्या एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज थर्सडे आहे, 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज गुरुवार आहे आणि उद्याची एक सुट्टी टाकून आम्ही चाललोय फिरायला, मी, युग आणि बाबा म्हणजेच रोहित. तर 9 वाजलेत, आम्हाला निघायचं 7-7:30ला होतं, पण इतकं जास्त ट्रॅव्हल होतं आहे, काही ना काही सुरूच आहे. त्याच्यामुळे खूप कंटाळा आलेला. सगळी पॅकिंग सकाळी केली आणि आवरून आता आम्ही निघतोय. जायचं 3 दिवस आहे, पण तरी एवढं सामान झालंच आहे, कारण बाळे म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात आणि मी पण विचार न करता जे वाटेल ते घेतलंय. उलट होतंय. चला चला, हाय कर, बाय कर, बाय. मनू आता हळूहळू सगळं शिकतोय. टकलू 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 पण 7 वाजता उठलाय आमच्या बरोबर. आणि आम्ही कुठे चाललोय हे तुम्हाला रस्त्यात सांगतोच. अरे बाय बाय कर, बाय कर, बाय बाय बाय. चला येऊ का? चला भेटूया. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला. चलो. विसरून आले. दरवाजा उघडा आहे. कुठे चालला येऊ? कुठे चालला तू? दूर भूर. दूर. सामान असंच पॅक केलेलं आहे. याच्यामध्ये स्विमिंगची बॅग आहे, डायपर्स आहे. व्यवस्थित पॅकिंग नाही झाली आहे यावेळेस, पण ठीक आहे. झालं पुढे खेळून ये. बसायचे. ठीक आहे. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला. काही नाही, ते टाकून घेतलंय त्याला. तो झोपला की बरं पडतं त्याला. मी आत्तापर्यंत म्हणजे कधीच मागे बसलेली नव्हती. आम्हाला गाडी घेऊन तरी आम्ही 2021 पासून गाडी घेतली आहे. आता 2025 मध्ये. युग आता 1 वर्षाचा झाला आहे, तर त्याची मस्ती खूप वाढली. इथे बटनाला हात लाव, तिथे हात लाव. तेवढा नाही करत, पण मग ते भीती वाटते. आणि तो झोपला जरी ना, तर ते जे मोड असतात ते पण चेंज होतात. त्याची हाईट पण वाढली आहे, म्हणून मग आता आम्ही मागे बसायला लागलोय आतापासनं. सो बरं पडतं. चला मास्तर. मस्ती कर. आणि सारखी धडपड असते पुढे जायची. नको म्हणू. अरे अरे काय करतो एवढं जोर? आणि युगसाठी मी डोशाचं पीठ मागवलेलं होतं, तर ते उरलं होतं, म्हणून मग युगसाठी पण एक डोसा बनवून घेतला. आम्ही पण डोशाचा नाश्ता केलेला आणि त्याला काही झोप आली नाही. तो मस्त खातोय आता डोसा. देऊ युगू तुला? काय नको? तू कसं खातं दाखव बरं हाताने. नाही, पुढे नाही जायचं आपल्याला. हे घे, हे घे, हे घे, खा. आणि फायनली खाल्लं वगैरे, मस्ती केली युगने आणि झोपलाय तो आता. आम्हाला अजून तर चार्जिंग स्टेशनला थांबायचं आहे. तर रोहितला म्हटलं आपण जेव्हा युग उठेल तेव्हाच थांबू. तामिनी घाटात आहे आम्ही. आणि येस, आम्ही जातोय दापोली. ॲक्च्युली आम्ही असं प्लॅन केलं की आम्हाला कुठेतरी छान असं रिलॅक्स करायला जायचं आहे. रोहितला बीच पर्सन आहे रोहित, त्याला बीचच्या ठिकाणी खूप आवडतं आणि रिलॅक्सिंग पण होईल आणि ट्रिप पण होऊन जाईल 2-3 दिवसाची. ह्या हिशोबाने आम्ही निघालो आहे आता. तिथे गेल्यानंतर हॉटेल वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो. ब्रेक घेतला की काय काय होतं ते सांगतेच. आम्हाला एवढं ट्रॅफिक लागलं. सगळेजण सुट्टीचे 4 दिवसाचे निघालेत फिरण्यासाठी आणि युगची पण झोप झाली. खूप वेळ मस्ती खेळतो, पण आता जरा बोर झालाय, पण खेळतोय अजून थोडा थोडा. किती वेळ आहे रोहित? अजून आम्हाला 2 तास दाखवतंय. आम्ही अजून काही खाल्लं पण नाहीये. युगने डोसा खाल्ला होता, त्याच्यानंतर लाया खाल्ल्या, थोडीशी चकली खाल्ली. काय बोलायचं तुला? बोर होतंय सांग. अग बाई. हॅलो युग, हॅलो 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 कर ना. असं उठून नको. तसं नाही. सा रे कर.
खूप जास्त बोर होत आहे ट्रॅव्हलला आणि गरमी पण खूप आहे. 2 वाजले म्हटलं जेवण करून घेऊ. छोटंसं ते हॉटेल आहे तिथे थांबलो आहे. तिथे चपाती पण नाही आहे तर मग फिक्कीच डाळ खिचडी सांगितली जी मी आणि रोहित पण खाऊ शकेल आणि युगला पण भरवू आम्ही. आणि मला बोर झाला आहे तो आता बाबा पाहिजे त्याला. आता येते तिकडं आलो 4 वाजलेत आम्हाला पोहोचायला. तिथनं जेवणं केली, युग झोपला, मी पण थोडीशी झोप काढली. तर रोहित बुकिंगचं बघायला गेला आहे आणि बाबा इथून उठत नाही तर आम्हाला लगेच चान्स मिळाला आहे सीट हलवायचा. काय एवढा काय आनंद होतो तुला? आणि समोरच बीच आहे. हँडलला नाही हात लावायचा तू, फक्त बस शांत. बघून घेतो बाबा कशी गाडी चालवतो. बाबा गेला की ते हँडल फिरवत बसतो. समोरच समुद्र आहे मस्त. एंट्री नाही ठेवली की यांनी जायला? काय आहे ना इथून इंटरनेट समोर. मग चांगलं होतं ना हॉटेल. चांगलं आहे की. रडायचं का त्याला? आणि रूम खराब होण्याच्या आधी मी तुम्हाला रूमचा टूर देऊन देते. रोहित गाडी लावतोय. काहीच नाही, इथंच आहे आई. मी स्टँड वगैरे दिलं. इथे एक बेसिक खुर्ची आहे, टेबल आहे, इथे मिरर आहे, इथे कबर्ड्स आहे आय थिंक. इकडे वॉशरूम. आता मी आराम करणार आहे थोडा वेळ. संध्याकाळी आपण बीचवरती भेटू. युग तू झोपणार ना म्हणू? झोप झोप, तुला पण झोप आली. चल बाबाला. आणि यावेळेस मी पहिल्यांदा बुकिंगमध्ये काहीच बघितलं नाही आहे. रोहितला म्हटलं जे असेल जसं असेल तो बुक कर. एक तेवढ्या वेळेवरती भेटत नव्हतो. आम्ही हे परवा बुक केलं आहे आणि याच्यानंतर उद्या रोहितने दुसरं बुक केलं आहे. तर सगळं बुकिंग रोहितने केलं आहे. सो छान आहे. चांगली आहे ना. आम्हाला तर नुसतं फिरायला पाहिजे. आणि आम्हाला आराम करू दिला ना त्यांनी आराम केला. तर बीच समोरच आहे. म्हटलं चला एक चक्कर मारून येऊ. खूप छान वाटतंय. हे तर रेस्टॉरंट. हां इथे त्यांचं रेस्टॉरंट पण. अरे बापरे फारच लेट आहे. हां युग दिसतोय का तिथे? तिथे युग दिसतोय का? दिसतोय दिसतोय युग. तू कधी पाहिलं होता पहिला बीच? मी खूप लेट पाहिला आयुष्यात माहिती. गोवा? हा गोवा. कधी जेव्हा माझ्या फर्स्ट कंपनीमध्ये होतो ना आम्ही आमची ऑफिसची ट्रिप होती गोव्याला त्यावेळेस. आणि मी फर्स्ट टाइम जेव्हा गेलो मी या बीचवर गेलो होतो कलंगूट बीचला गेलो होतो. हां पण मी असा नाही कलंगूट नाही सॉरी बघितलेला. कलंगूट नाही बागा बीच का ते यार. हे कुठं आहे? ब्रिटोजला नाही का तिथं गेलो होतो. बागाच आहे हां बागाला आहे बागा. आम्ही ट्रिप काढली होती सगळं. माझं फर्स्ट टाइम समुद्र पाहिला होता ना. किती मस्त आहे. मला असं काय फिलिंग नव्हतं आलं कारण एवढी गर्दी होती. नाही ते गर्दी नव्हती. दुपारच्या वेळेस गेलो होतो. एवढी गर्दी नव्हती विशेष. पण खूप छान वाटलं होतं मला. समुद्र लांबपर्यंत पाणी दिसतं तेव्हापासून मला समुद्र खूप आवडला. मला तुम्ही दररोज जरी सांगितलं मला रोहित समुद्राला जायचं आहे बसायचं आहे 1 तासभर 2 तास 3 तास मी सकाळपासून संध्याकाळ घालू शकतो समुद्र बघत. इतकं आवडतं मला. आम्ही गणपतीपुळ्याचं दर्शन केलं त्याच्या समोरच बीच. एवढी गर्दी असं माहीत नव्हतं ना की तिथे आता हे काय म्हणतात आपण जे गेलो होतो काय होतं
MTDC वगैरे असं काही थोडी माहित होतं की तिथे बीच आहे आणि रूम पण वगैरे. गणपतीपुळ्याचं MTDC एक नंबर आहे. तुम्ही जर जाणार असाल तर 100% तिथे बुकिंग करा. बुकिंग भेटत नाही. फीलच वेगळा होता. लवकर मला करायला आत्ताही आम्ही लागतं. MTDCचा बघत होतो पण एवढं ऐन वेळेवर काही नव्हतं. समुद्र करू आपण. आम्हाला न्यूला काहीच नाही. इतक्या गरमीत पण चहा घेते असतो. गरमी नाही म्हणा, गार वार लागतंय छान. चहा प्रेम हे वेगळं. त्याच्याकडे काहीच नाहीये खायला. काय करू मग? फिंगर चिप्स नको आहेत. काय मस्त दिसतंय बघा तिकडे सूर्य. ढगांच्या मागून छान सूर्यप्रकाश येतोय. हो ना, हो ना, तेच ना. आता कॅमेऱ्यात ते गोपुरात दिसणार नाही पण खूप सुंदर दिसतंय लांबपर्यंत. असंच एखादा अंगठीवरती कसा एखादा डायमंड चमकतो तसं एकदम चमकतोय वरती. तुला कसं वाटतं योगा समुद्रावर येऊन? सेकंड टाइम येतोय ना? अरे बापरे. जय महाराष्ट्र. कसं वाटतंय तुला? जय बाय 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 बाय. जय महाराष्ट्र. कसं वाटतंय तुला? जय भारी वाटतंय. महाराष्ट्र. जय श्रीराम कर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हे का? जय श्रीराम. आनंद पाहिजे मागे. आनंद पाहिजे. जय जय. आणि आमचं बाळ मोठं झालंय आता. आम्हाला पाणी आवडायला लागलंय आता. बघू त्याची काय रिॲक्शन आहे. गणपतीला घेऊन गेलो तर पहिल्यांदा पाण्यात घाबरला होता. हो. आणि याला पण 31च्या वेळेस पण घाबरला होता. तेव्हा किती 8च महिन्याचा होता. 8-9 महिन्याचा. चला 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 चला. हळू 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 हळू. हा चला हळू. हा मग मोबाईल पण काढते मी. वा वा. चल चल म्हणतोय पुढे. चला पटकन पटपट चला पाण्याकडे. चला 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 चला. चल म्हणतोय रोहितला. पुढे 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 चल म्हणतोय. खूपच मजा येते आम्हाला आता. प्यायचं नाही म्हणून. खारट लागतंय त्याला ते पाणी. स्पेशल क्या आपके यहाँ? फिश में कौन सा है? इसमें सुरमे पापलेट. युगसाठी डाळ, चपाती, मंचुरियन, फिश आणि गरम गरम भजी. संपला का? हॅलो. तर आम्ही सकाळी उठलो. काल तर युग आल्यानंतर लगेच झोपून गेलो. आमचे जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर आम्ही पण लवकर झोपलो आणि 8-8:30ला उठून आम्ही डायरेक्टली समुद्रात गेलो. मोबाईल घेऊन नव्हतो गेलो, काहीच नाही. तिघं पण मस्त भिजलो. आल्यानंतर छान आंघोळ वगैरे केली आणि ब्रेकफास्टचा टाईम होत होता. 10 वाजता संपणार होता. पटकन ब्रेकफास्ट केला. छान होता ब्रेकफास्ट. मिसळपाव आणि पोहे होते. युगने पण तेच खाल्ले. पोहे आणि बारीक शेव घेतली होती तेच त्याने पण नाश्ता केला छान. आणि नाश्ता खरंच छान होता.
रात्रीचं जेवणही छान होतं. तर या हॉटेल्सचे जे काही डिटेल्स आहे ते आम्ही कॅप्शनमध्ये देऊन टाकू, तर तुम्ही नक्की चेक करा जर दापोलीत आला तर. अशी पूर्ण त्यांची फर्स्ट स्टार्टपासून ही प्रॉपर्टी स्टार्ट होते तर इथपर्यंत आहे. आय थिंक 210 रूम्स आहेत त्यांचे आणि समोरच समुद्र आहे आणि तिथे बाजूलाच किचन आहे. तर नक्की तुम्ही एकदा चेक करा. आणि आता आमचं चेकआउट आहे. बाजूचं जे काही हॉटेल असेल त्याचे डिटेल्स तुम्ही तुम्हाला देईलच. तर आता आम्ही चेकआउट करतोय. बाय.